जाले सुमार 2 महिने 2.5 महिने जाले आमचे पार्टी इंडियन नॅशनल काँग्रेस संविधान बचाव अभियान प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी भोंवले लोकांचो आशा आनी तेजे प्रश्न ते मांडपाक आमी मुखार सरले आनी हे डिस्कशनाक आमी तो मेन मुद्दो तो काडलो तो वॉटर इलेक्ट्रिसिटी रोड्स हेल्थ एम्प्लॉयमेंट टू आवर लोकल यूथ आनी लॉ एंड ऑर्डर. आतां हे आमचे 5-6 दीस आतां आमचे असेंब्ली सेशन जालें आनी हे असेंब्ली सेशनान आमकां दिसती पडटा की आमचो सरकार आहा तो ते आमचे प्रश्न घायले आमचे 3 आमचे उमेदवार आले ते आमचे MLA आले तेणी ते क्वेश्चन घायले ते जबाब सारको दिना. दे आर ट्रायंग टू डिफ्लेक्ट फ्रॉम दोज पर्टिक्युलर क्वेश्चन दॅट हॅव बीन पुट एंड एड्रेस टू द इन असेंब्ली. हे मुखार हाडपाक आमचो पॅनल हिंगाचे आहा तो कांजितो डिसूजा, तो आमचो साउथ गोवा एक्झिक्युटिव्ह मेंबर, वीरेंद्र शिरोडकर आमचो नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आनी आमचो TPCC प्रेसिडेंट मिस्टर अमित पाटकर. ही क्वेश्चन ही सगळी आमची हे इश्यूज आहा ते आमचो अमित बाब घेतलो आहा तुमकां. धन्यवाद. आमचे ट्रेजरर बाब ऑर्विलान सांगलें की काँग्रेस पार्टीन गेल्ले 2 महिने पुराय गोंयभर संविधान बचाव अभियान जो कार्यक्रम आमी घेवन पुराय गोंयभर लोकांचे इश्यूज लोकांचे प्रश्न आयकपाक जेन्ना भोंवले तांणी सांगलें की आज लोकांचो मेन कोर इश्यूज जे आशिल्ले ते आशिल्ले लायट, उदक, आरोग्य, एम्प्लॉयमेंट आनी लॉ एंड ऑर्डर आनी आज रस्त्याची जी सिच्युएशन आसा हे लोकांचे मेन मुद्दे आशिल्ले. हे पावसाचें अधिवेशन पयले सुवातेर ह्या सरकारान 3 दीस कर्टेल केले आनी 3 दीस कर्टेल करपाचें कारण इतलेंच की ह्या सरकाराक गोंयच्या जनतेक प्रश्नाचो जापो दिवपाक नाका. जे गोंयकारांचे प्रश्न आसा, मुद्दे आसा ते सोडोवपाक नाका आनी जे रियल इश्यू आसा ताचे कडल्यान पळवाट काडप हो सरकाराचो एक अजेंडा जाला. पयलो आठवडो ह्या अधिवेशनाचो आमी पळयलें की सरकार इज कंप्लिटली ऑन द बॅकफूट. पयल्या दिसाक जेन्ना अधिवेशन सुरू जालें तेन्ना विरोधी पक्ष फुडाऱ्यान एक अत्यंत म्हत्वाचो विशय थंय मांडलो आनी म्हाका दिसता ताजी गंभीरता ही त्या आठवड्या भितर आमकां पळोवन येवपाक मेळ्ळी. गेल्ल्या अधिवेशनाक जो कोळशाचेर जो सेस ह्या सरकारान जे हजारांनी करोड रुपयाचो जो स्कॅम केला तें उगड घालपाक आमी ह्या अधिवेशनान आनी एक प्रश्न मांडिल्लो. ह्या सरकारान तो स्टार्ड क्वेश्चन काडून ताका अनस्टार्ड करून पोस्टपोन केल्लो आसा कित्याक सरकार एक्सपोज जाता इन करप्शन हे विरोधी पक्ष फुडाऱ्यान पयलेच दिसाक गोंयकाराच्या मुखार दवरलें. ताच्या उपरांत क्वेश्चन आवर जो आसा तातूंत गोंयकाराचे जे इम्पॉर्टंट मुद्दे जे आसात ते आमी आमच्या आमदारा मार्फत घातिल्ले. ते आमकां थंय मांडपाक संदी मेळ्ळी ना. गोंयकाराच्या मुखार हें सरकार कशा पद्दतीन गोंयकारांक फटयता, कशा पद्दतीन सामान्य गरीब जनतेक लुटता हें तुमच्या मुखार दवरपाक लागून एका आठवड्याचे जे इम्पॉर्टंट प्रश्न आशिल्ले जे थंय मांडपाक मेळूना हे आमी तुमच्या मुखार दवरपाक सोदता. 21 तारखेक स्टार्ट LAQ क्वेश्चन नंबर 5A जो कंबायंड क्वेश्चन एल्टन डिकोस्टा, युरी आलेमाव आनी कार्लूस फरेराचो जो आशिल्लो, इट वॉज ऑन द पावर टॅरिफ हायक.
ह्या प्रश्नान आमी सरकाराक विचारिल्लें की तुमी टॅरिफ हायक करतले काय कितें, आनी करतले जाल्यार रिजन कितें. सो सरकारान हांव हे तुमच्या मुखार हाडपाक सोदतां की हे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट गोंयकारांक, सरकाराक आनी विरोधकांक कशें लायटली घेता हें तुमच्या मुखार म्हाका दवरपाक जाय. हे उत्तरां आमी तातूंत मातसो अभ्यास केलो हे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाच्या उत्तरांनी. पयले जेन्ना आमी विचारलें की तुमी टॅरिफ हायक करतले, ताणें क्लियर बरयलां की 2025-26 साला सावन 2029-30 5 वर्सां सेगीत आमी टॅरिफ हायक हो गोंयकारां कडल्यान, सामान्य जनते कडल्यान लुट्टले ह्या उत्तरान जाप दिल्ली आसा. आमी रिजन विचारिल्लें की कित्याक तुमी बाबा टॅरिफ वाडयता, जाल्यार ताणें उत्तर दिलां, the tariff hike is proposed to meet the revenue gap projections calculated in the petition submitted to the JERC. तो म्हणटा की रेव्हेन्यू गॅप आसा, त्या गॅपाक लागून पयशे सामान्य जनते कडल्यान आमी लुट्टले. कित्याक भारतीय जनता पार्टीन आमकां सांगलां की गोंयकारांक काबार करात, सामान्य मनशा कडल्यान लुटात. आतां हे कशें लुट्टले हे तुमच्या मुखार दवरता. ताका आमी दुसरो सब क्वेश्चन विचारिल्लो की इयर वायज आमकां आउटस्टँडींग, अरियर्स कोणें फारीक करूं ना हाचें लिस्ट दी. सो ह्या स्टार्ट एलएक्यू क्वेश्चनान सब क्वेश्चन बी तो जाप दिता की इयर वायज अरियर्स आनी ड्यूज आउटस्टँडींग हें ताणें एक चार्ट एनेक्शर 2 भितर त्या प्रश्नाक लायिल्लें आसा. ह्या चार्टा भितर पयलीं तो बरयता इयर वायज डिटेल्स ऑफ अरियर्स इन कॅटेगरी डोमेस्टीक, कमर्शियल, इंडस्ट्रियल, एग्रीकल्चर आनी पब्लीक सर्विसीस इन्क्लुडींग केसीस वीच आर इन कोर्ट. तो हांगा एक टेबल घालता, डिफरंट कॅटेगरीज मेन्शन करता, 5 वर्साचो डेटा घालता, 2021, 2022, 2023, 2024, 2025. हे इतले निर्लज आनी इरिस्पॉन्सिबल डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी जे गोंयचें जालां, टोटल करपाक सुद्दां हांकां सारकी कळना. म्हाका दिसता आतां कॅल्क्युलेटर घेवन आमकां त्या चीफ इंजिनियराक फाल्यां गिफ्ट धाडचो पडटलो सोमाराक. कित्याक हे जे चार्ट तांणी केला हाची समेशन एक्चुअली येता 606 करोड रुपया, पूण तांणी हांगा उत्तरान बरयला 572 करोड रुपया, म्हणल्यार 30 करोड रुपया खाले. आतां हे पावर मिनिस्टरान सांगचे आनी चीफ इंजिनियरान सांगचे की हे 32 काय 34 करोड रुपया हे कोणाच्या बॉल्सान गेले. म्हणजे तुम्ही इतले इरिस्पॉन्सिबल की एक स्टार्ट एलएक्यू प्रश्नाची जाप तुम्ही दिता आनी तुमकां टोटल करपाक कळना रे. आतां मातशें मुखार या इन डिटेल. आमी जेन्ना कॅल्क्युलेट केलें तें टॅली जायना. सकयल जे ताणें चार्ट दिला तो दिला केसीस वीच आर इन कोर्ट, म्हणल्यार जे कोण कोर्टान गेल्या ताचे तो म्हणटा 227 करोड रुपया इज इन डिस्प्यूट. सायडीन दवरया. आतां कमिंग टू द अदर फिगर, टॅरिफ हायक तो कितें सांगता की आमकां रेव्हेन्यू गॅप आसा, ताका लागून आमी टॅरिफ हायक वाडयता. आतां लेट्स गो टू वॉट इज द रेव्हेन्यू गॅप. ताणें एनेक्शर 4 लायला, जातून तो सांगता की एनेक्शर 1 ताणें JERCक जो सबमीट केला डेटा तो ताणें एनेक्शर 1 म्हूण लायला. आनी तातूंत आमी लास्ट पेजीचेर जर वचत जाल्यार तो नेट ARR, दॅट इज एग्रिगेट रेव्हेन्यू रिक्वायरमेंट फॉर दॅट इयर वर्सीस द रेव्हेन्यू फ्रॉम द एक्झिस्टींग टॅरिफ. म्हळ्यार सद्याच्या टॅरिफांतल्यान जो रेव्हेन्यू इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक येता ताजो फिगर घातला आनी नेट ARR घातला. पयल्या वर्साक द गॅप इज एक्झिस्टींग टॅरिफांतल्यान तो म्हणटा 3081 करोड रुपया रेव्हेन्यू येतलो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक, वेरेज ताचे नेट ARR इज 3490 करोड. म्हणल्यार पयल्या वर्साक ताका 408 करोडाचो गॅप आसा. दुसऱ्या वर्साक 26-27 तो म्हणटा 188 करोड, 188 करोड्स.
तिसऱ्या वर्साक 96 करोड 96 क्रोर्स, चौथ्या वर्साक 44 करोड 44 क्रोर्स फॉर द फोर्थ इयर, आणि लास्ट फायनान्शियल इयराक तो म्हणटा 127 करोड रुपयाचो गॅप आसा. ताका लागून आपूण सामान्य गरीब जनते कडल्यान लुट्टलो. आतां हें जालें ताजें रिजन फॉर टॅरिफ हायक. आतां आमी येवया मोस्ट इम्पॉर्टंट चार्टा भितर, जातून आमी विचारिल्लें की बाबा अरियर्स कितले उरला. 2020-21 समज जर हांव कोर्ट केसीस ज्यो आसा त्यो काडून जर सायडीन दवरत जाल्यार 20-21 314 करोड रुपया अरियर्स उरला. फायनान्शियल इयर 21-22 416 करोड रुपया उरल्या. फायनान्शियल इयर 22-23 452 करोड रुपया उरल्या. 23-24 500 करोड रुपया उरल्या. आणि फायनान्शियल इयर 24-25 379.42 crore रुपीज अरियर्स आउटस्टँडिंग उरला. आता दिस उत्तर इटसेल्फ इज कॉम्प्लिकेटेड. आमी विचारिल्ले बाबा आउटस्टँडिंग कितले उरला अरियर्स, तो आतां इयर वायज घालून दिता. म्हळ्यार आमी टोटल करून फूल टोटल करून समजुपाचें की एज ऑन डेट तितले करोड उरला. कित्याक ह्या 5 वर्साचें जर हांव एडिशन करत जाल्यार ते 2063 करोड येता. म्हळ्यार हांकां उतरां सुद्दां सारकीं दिवपाक कळना. जर तर 2024-25 आंकडो जर हांव काडत जाल्यार ह्या आंकड्यान सगळ्यान शॉकिंग इज पब्लीक सर्विसीस 108 करोड रुपयान फारीक करूंक ना. आतां हे पब्लीक सर्विसीस म्हणल्यार कोण? गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स. कमर्शियलान तो म्हणटा 145 करोड्स. 160 पेजीचे ताणें एनेक्शर लायला. हाजें एनेक्शर नंबर 3 आय थिंक, और एनेक्शर नंबर 2 जातून तो इयर वायज कोण कोण बाबा उरल्या ताजें एनेक्शर नंबर 3 ते हांवें स्टडी केलें. बाबा हे मनीस कोण? हे डिफॉल्टर जे इलेक्ट्रिसिटीचे पयशे भरना हे मनीस कोण? सो पब्लीक सर्विसीसान जेन्ना गेलो तेन्ना हांवें पयलें सगळे एक्झिक्युटीव इंजिनियर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, एक्झिक्युटीव इंजिनियर PWD डिपार्टमेंट, एक्झिक्युटीव इंजिनियर WRD डिपार्टमेंट. अरे म्हणल्यार गव्हर्मेंटच आपले पयशे फारीक करना. आणि इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट जमन जर एक सामान्य गोंयकार 30 दिसाचें बील जर तर तो भरना जाल्यार नेक्स्ट बील जे सायकल येता नेक्स्ट म्हयन्याचे 15 दिसां भितर ताचें डिस्कनेक्शन नोटीस येता. आणि हांगा वर्सभर 100 करोड रुपया हाचे स्वताचे डिपार्टमेंट पयशे भरना आनी वो कांय एक्शन घेना. तातूंतले हांवें थोडे काडले. आतां मजा अशी की डीन गोवा मेडिकल कॉलेज 2 crore 89 lakh रुपीज फारीक करपाचो 24-25. म्हळ्यार हो आरोग्य मंत्री सगळे गोंयभर देशभर भोंवता डोनेशनां वांटपा आनी तुगेले स्वताच्या डिपार्टमेंटान गोवा मेडिकल कॉलेजीन 2 crore 89 lakh रुपीज इलेक्ट्रिसिटी बील फारीक करूं ना. दुसरें इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, एक्झिक्युटीव इंजिनियर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट स्वताच्या डिपार्टमेंटान 74 crore 82 lakh रुपीज फारीक करूं ना. हाचेर आतां कितें कारवाय करया आमी? हो डिपार्टमेंट जो गोंयकाराचे सामान्य गोंयकारान समज इलेक्ट्रिसिटी भरूं ना जाल्यार ताचें डिस्कनेक्शन करता. आनी सेम डिपार्टमेंट ताजें ऑफिस 74.82 crore फारीक करना बिलां. हाका जबाबदार कोणाक धरपाचो आमी? म्हाका दिसता मंत्र्यान, मुख्यमंत्र्यान आनी एक्झिक्युटीव इंजिनियर चीफ इंजिनियरान हाचेर जाप दिवपाक जाय गोंयकारांक. दुसरे त्याच प्रश्नान आमी विचारिल्लें की तुमी स्मार्ट मिटर्स हाडटले आनी ते स्मार्ट मिटर जर हाडटले जाल्यार ताजो टेंडर कितलो, कोणाक दिला, केन्ना तुमी चालू करतले, हें आमी तातूंत प्रश्नान विचारिल्लें. ह्या डिपार्टमेंटान आमकां जाप दिल्या की ऑलरेडी टेंडर तांणी कोण तरी DG स्मार्ट नेटवर्क प्रायवेट लिमिटेड हाका 890 crores ते टेंडर दिलां.
आणि तातूंत तो म्हणटा की एक्चुअल इन्स्टॉलेशन ऑफ द स्मार्ट मिटर्स वील कमेन्स बाय डिसेंबर 2025. हें आतां हांव गोंयकाराच्या मुखार तुमचे दोळे उगडे करपाक सोदतां. आतां त्याच प्रश्ना भितर आमी आनी एक ताका सब क्वेश्चन नंबर ई विचारिल्लो, whether the government has issued a public notice with regards to relocation of electricity meters for ease of access. If so, provide a copy of the notice, details, blah 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 blah. ताजेर ताणें उत्तर दिला, सो एंड सो आमी पब्लीक नोटीस दिली, हें दिलें तें दिलें तें दिलें. आतां हें एनेक्शर नंबर 7 तुमच्या मुखार हांव दवरता. हें एनेक्शर 7 is the public notice given by the electricity department to change the existing meters to outside your compound or wherever there is ease. What is the cut-off date for this? The cut-off date is by 28th November 2025. ताणें क्लियर कट सांगला की तुमचे एक्झिस्टिंग मिटर जे भितर आसा ते काडा आनी हाडून मेन रोडाचेर लाया, नाल्यार कंपाउंडाचेर लाया, नाल्यार वेर देर इज ईज ऑफ एक्सेस थंय लाया, ना जाल्यार ताचे पेनल्टी वाचात. फेलियर टू शिफ्ट व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू फेल टू एक्ट, युअर पॉवर सप्लाय मे बी डिस्कनेक्टेड अंटील द इश्यू इज रिझॉल्व्ड. आतां दिस इज नॉट कॉन्ट्रडिक्टरी. तूं सांगता की एक्झिस्टिंग मिटर जे आसा ते 28 नोव्हेंबर 2025 मेरेन हाडून भायर लाय. तातूंत भितर तो सांगता की हाजो जो कॉस्ट येतलो तो त्या कंज्युमरान फारीक करपा म्हणटा तो. द कॉस्ट ऑफ शिफ्टिंग द मिटर्स वील बी बोर्न बाय द कंज्युमर. म्हणल्यार जो गरीब गोंयकार आसा ताणें पयलीं 28 नोव्हेंबर मेरेन आपलो मिटर काडपाचो, भायर लावपाचो, ताका कितें खर्च येता तो ताज्या माथ्यार. ताज्या उपरांत तो सांगता की डिसेंबरांतल्यान, म्हणजे हें सोंपलें तशें डिसेंबरांतल्यान आमी ते मिटर जे आसा ते काडून उडोवन नवे मिटर हाडपाचे. पूण हो कसलो अन्याय गोंयकाराचेर. एक तर तुमकां टोटल करपाक येना, दुसरें तुमकां खबरूच ना तुमकां कितें जाय तें. तुमी सांगता एक्झिस्टिंग मिटर काडा, 28 नोव्हेंबर मेरेन भायर लाया. तुमी ह्याच प्रश्नान जाप दिता की 25 डिसेंबरांतल्यान आमी स्मार्ट मिटर हाडटले. सो हें सरकार इज क्लूलेस. ह्या सरकाराक फक्त गोंयकारांक लुटप, गोंयकारां कडल्यान कशे पयशे हाडप हाजेरूच तांचो विचार आसा. आतां ह्या क्वेश्चनान सब क्वेश्चन नंबर सी आमी विचारिल्लें that whether the government has explored alternative solution to address the revenue gaps other than burdening the domestic consumers and petty businessmen. म्हणजे आमी सरकाराक विचारिल्लें की तुमी जो आतां प्रायस टॅरीफ हायक करपाक सोदता ताका ऑल्टरनेट सोल्युशन कितें काडला. सामान्य गोंयकार, गरीब गोंयकाराक आनी हो बर्डन घालपाक सोडून दुसरो कितें ऑल्टरनेटीव काडला. तर तांणी व्हडली जाप दिल्या की आमी सोलार पॉलिसी हाडल्या, लोकांनी सोलार घालचे, आमी सबसिडी दितले आनी कितें माती सगळें बरयलां. हाजेर ताणें खंयच स्पेसिफिकली सांगूं ना की वेदर दे हॅव एन ऑल्टरनेट सोल्युशन. गेल्ले 1 वर्स आमी बोवाळ मारता. 2 JERCची कमिशनां आमी एटेंड केली. आय हॅव रेज द वॅलीड पॉयंट देर की गोंयान आज गोवा इज अ टुरिस्ट डेस्टिनेशन. गोंयान विला ऑन रेंट कॉन्सेप्ट म्हणटा तो आज हॉटेला पेक्षा चड चलता. एक कंपनी हांवें तो गुगल करतालो पळोवपाक गोंयान कितले विलाज आसा आनी कितें रेट चार्ज करता काय म्हणून. कोण तरी लोहोनो विलाज म्हणून आसा, नाल्यार तुमी मुद्दम गुगल करा विलाज रेंट इन गोवा. पर नायट द कॉस्ट इज 60,000 रुपीज. म्हणजे तो दिसाक 60,000 जोडटा, म्हयन्याक तो 24 लाख जोडटा आनी वर्साक तो 3.5 करोड रुपया जोडटा. आनी ताचें नांव कितें? शर्मा आनी वर्मा. कोण गोंयकार ना भितर. हे सगळे दिल्लीवाल्यांनी गोंयान येवन बंगले घेतल्या आनी भाड्याक दिल्या. आनी ते मिटर कसले खबर आसा? डोमेस्टीक मिटर. म्हळ्यार दिल्लीकार गोंयान येता, आमच्या कुस्तार धंदो करता, म्हयन्याक करोडांनी जोडटा आनी इलेक्ट्रिसिटीचो जो गॅप आसा ते टॅरीफ हायक गरीब जनतेन, गरीब गोंयकारान फारीक करप. ही मोडस ऑफ ऑपरेंटी ऑफ दीस BJP गव्हर्मेंट. I think this is a serious issue. We challenge the government की असले स्टेप्स तुम्ही घेवं नाका. आज गोंयकार म्हणटा तो पयलींच पिडीत जाल्लो. आज गोंयकारांक जगपाक तुम्ही काय
वाट दवरिल्ल्यो ना. सो असले आनी बर्डन घालून ते दिल्लीकार जे हांगा येवन इलिगली धंदो करता तांचे कडल्यान घेया मरे तुमी. ते डॉमेस्टीक मिटर आसा तो कमर्शियल करा, ट्रिपल करा, कित्याक तो दिसाक 40,000 रुपया लायता. दॅट मनी इज ऑल गोईंग आउट. सो वाय शूड अ नॉर्मल गोवन, एक गरीब गोंयकार, ताणें त्या दिल्लीकाराच्या ओव्हरलोडाक लागून आमी ताचे कित्याक रे पयशे फारीक करप. म्हाका दिसता दीस इज अ सिरियस इशू वीच द डिपार्टमेंट हॅज टू टेक इट सिरियसली. येता त्या काळान आमचे आमदार, विरोधी पक्ष फुडारी हे प्रश्न ते मांडटले. ताज्या उपरांत आमी दुसरो म्हत्वाचो विशय जो पुराय गोंयभर आमी भोंवले, इलेक्ट्रिसिटी वॉज द मेजर कन्सर्न फॉर पीपल. आमी तुमच्या मुखार दवरला की कशे हे सरकाराचे स्कॅम, कशे सरकार हे गोंयकारांक लायटली घेता हे तुमच्या मुखार दवरला. आतां दुसरो म्हत्वाचो विशय म्हणटा तो रस्तो. स्टार्ड LAQ question number 5 which was put on 22nd of July again by Yuri Alemao and others. The LAQ was road works by PWD department. आता ह्या प्रश्नाचेर हांव मुद्दम स्ट्रेस करपाक सोदतां, कित्याक गोंयचो मुख्यमंत्री गोंयकारांक कसो फटयता आनी कन्विनियंटली तो बंडला मारता हें तुमच्या मुखार दवरपाक जाय. 27 सप्टेंबर 2024 हांवें रिकॉर्ड काडून पळयलो. मुख्यमंत्री इज ऑन रिकॉर्ड. हीज कोट इज 27 कॉन्ट्रॅक्टर्स आर ब्लॅकलिस्टेड. 27 कॉन्ट्रॅक्टरांक डबल शोकॉज इश्यू केल्या, इंजिनियरांक डबल शोकॉज. आय डोंट अंडरस्टँड फर्स्ट ऑफ ऑल वॉट इज इट डबल शोकॉज. शोकॉज म्हणटी शोकॉज आसता, डबल शोकॉज म्हणलें कितें. दुसरें तुवें सांगलें 27 कॉन्ट्रॅक्टरांक ब्लॅकलिस्ट केल्या. तुवें सांगलें की GIS मॅपींग केलां. तुवें आनीकूय ताचें स्टेटमेंट तुजो कोट तुजो सांगता की तुवें सांगलें गेल्लीं 20 वर्सां कांयच सिस्टम नाशिल्ली. अरे तुजें सरकार 13 वर्सां जालीं मरे आसा. आउट ऑफ दीस 20 years तुजें सरकारूच 13 वर्सां. सो तुवें कितें केलें. दीस इज अ फेलियर ऑफ अ गव्हर्मेंट. दुसरें, आतां हो ह्या LAQ प्रश्नान आमी तुका सिंपल जाप, हांव हातून डिटेलान वचना कित्याक येता त्या विकान आमचो आनी एक स्टार्ट LAQ क्वेश्चन आहा वीच इज ऑन रोड्स बट ऑन डिफरंट मॅटर. बट आय वॉन्ट टू स्ट्रेस ऑन दीस बिकॉज आमी विचारिल्लें तुका डिस्ट्रिक्ट वायज, कॉन्स्टिट्युएन्सी वायज गेल्ल्या 3 वर्सांक PWD डिपार्टमेंटान नवें कन्स्ट्रक्शन, रिपेर्स, हॉट मिक्सिंग, वायडनींग कितले केले हें तुका जाप विचारिल्ली. तुवें एनेक्शर A भितर 1300 some odd तुवें सगळी कामाची डिटेल्स दिल्या अँड यू आर सेईंग दॅट 1371 crores कामां तुवें केली इन लास्ट 3 years, which includes construction of new road, repair of new road, hot mixing of new road and widening of roads. ताजो सब question B, we had asked you whether quality control checks were conducted for each of the work. If yes, so the details of quality assurance reports, third party audit and penalty imposed for substandard work, if any. हो उत्तर दिता की आमी एक एजन्सी कॉल्ड एज रायट्स RITESाक दिला. तांणी 50 लाख एंड अबाव जे काम आसा तें ऑडिट केलें आनी डिफेक्ट लायबिलिटी पिरियडा भितर जे कितें आशिल्लें तें रेक्टिफाय केलें. आनी हो जाप दिना एनेक्शरान. कितें बरयता, रिपोर्ट सीक्स आर वॉल्युमिनस इन नेचर. म्हळ्यार दॅट मिन्स द चीफ मिनिस्टर एंड द PWD मिनिस्टर इज ट्रायंग टू हायड द घोटाला एंड स्कॅम्स फ्रॉम द पीपल ऑफ गोवा. आमचो स्पेसिफीक क्वेश्चन आशिल्लो की तुवें 3 वर्सांक कोणा कोणाक पेनल्टी लायली, तुवें कोणाचो तुवें क्वॉलिटी चॅक केलो, हेजे डिटेल्स दी. तुवें सिंपल एका उतरान आमकां आन्सर दिला, येस फॉर वर्क्स अबाव 50 lakhs थर्ड पार्टी एजन्सी मेसर्स राइट्स इज अपॉइंटेड एंड फॉर द वर्क्स अप टू 50 lakh quality is checked through division 11 PWD and if any defect noticed during the DLP the same are rectified by the contractor at their own cost. म्हाका दिसता आज सगळो गोंयकार जो आज गोंयभर वेगळ्या वेगळ्या वाठारांनी आपल्या क्षेत्रांत पळय भोंवता तांकां खबर आसा आज रस्त्याची परिस्थिती कितें आहा ती. तांकां खबर आसा आज रस्त्यार कितले फोंड पडल्या ते. हें सरकार जे एक आमदाराचो रायट आसता, ह्या अधिवेशनाक गोंयकारांचे मुद्दे हे भायर येवपाक जाय, हांचे प्रश्नाचो जापो भायर येवपाक जाय, हें सरकार दामपाचो प्रयत्न करता.
लास्ट तातून आमी विचारिल्ले वेदर द डिपार्टमेंट हॅज ब्लॅकलिस्टेड ऑर पिनलायज एनी कॉन्ट्रॅक्टर फॉर फॉल्टी वर्क इन लास्ट 3 years. सब क्वेश्चन नंबर डी. ताजेर ह्या मुख्यमंत्र्यान PWD मंत्र्यान उत्तर दिलां that nil, that till date we have not blacklisted or penalized any contractor for faulty works in last 3 years. आता ही जाप आसा 22 जुलय 2025 मुख्यमंत्र्याक हांव विचारपाक सोदतां की तुवें 27 सप्टेंबर 2024 सांगिल्लें की 27 कॉन्ट्रॅक्टराक आमी ब्लॅकलिस्ट केले म्हणून. गोंयची जनता तुका आज प्रश्न करता की कित्याक तुमी फटींगपणां उलयता. खंय गेले ते 27 लोक. तुवें सांगचें तें सोमारा तुवें फ्लोर ऑफ द हावजार 27 लोकांची नांवां तुवें जाहीर करची. कित्याक तुवें गोंयच्या जनतेक फटयल्लो आहा. तूं एक राज्याचो मुख्यमंत्री. तूं जेन्ना बायट दिता, तूं जेन्ना स्टेटमेंटां करता, गोंयची जनता ते खरें धरता. बिकॉज यू आर द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट. तुका कसलोच अधिकार ना बंडलां मारपाची. कोण हे 27 लोक हांची नांवां जाहीर कर. कित्याक तुजें आज हें स्कॅम एक्सपोज जाल्लें आसा. तुवें सांगिल्लें 27 लोकांचेर कारवाई जाली, ब्लॅकलिस्ट जाले. तूं उत्तर दिता 22 जुलयाक की एकटोय ना म्हणून. हें हांव उलयना, हें तूं उलयता. अशे खुबशे घोटाळे आहा तुज्या PWDन. ते डिटेलान हांव वचना, हें अधिवेशन सोंपूनी मागीर तुवें सगळें भायर काडटा. दुसरें, आतां तुवें जे ह्या प्रश्नाक जे एनेक्शर दिला, एनेक्शर A, ताजेर तुवें 1197 कामाची तुवें डिटेल्स दिल्या गेल्या 3 वर्सां. टोटल व्हॅल्यू ऑफ द वर्क इज कमिंग टू 1371. म्हाका म्हायती अशी मेळ्ळ्या की जे कॉन्ट्रॅक्टर पळय आसता न्ही तांकां कॉन्ट्रॅक्टाक बीड करपाक 2% EMD दिवची पडटा. खंयचेय कॉन्ट्रॅक्टराक जर तर कॉन्ट्रॅक्टाक एप्लाय करतलो 2% EMD भरची पडटा. आमी ह्याचोच आंकडो आतां कॅल्क्युलेशन करया. 1371 करोड गेल्ल्या 3 वर्सांक ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी पळय EMD भरल्या ताजो 2% जर हांव व्हॅल्यू करत जाल्यार 27 करोड 42 लाख रुपये जाता. अशें धरया आमी रँडम की प्रत्येक टेंडराक फक्त 3 लोकांनी एप्लाय केल्ले. एक्चुअली आसता 5 लोक 6 लोक चड आसता. हांव एवरेज आउट करता की 3 लोकांनी EMD भरिल्ली फॉर दीस टेंडर. 3 लोकांनी जर तर आमी कॅल्क्युलेट करत जाल्यार ती EMD जाता 82 करोड रुपया, 82 crores. आतां एज पर द नॉर्म्स तुवें समज जर तर टेंडराक घातलो, 3 लोक आसा, एकट्याक टेंडर मेळ्ळें जाल्यार उरिल्ल्या 2 लोकांची EMD रिटर्न करची पडटा. ह्या सरकारान गेल्ली 2 वर्सां 2.5 वर्सां अजुनूय EMD रिटर्न केल्ली ना लोकांची. आतां दिस DD ऑर दॅट EMD इज रिमूव्ड इन द नेम ऑफ एक्झिक्युटीव इंजिनियर. जो एमावंट आसता ते एक्झिक्युटीव इंजिनियराच्या नांवार तो पेमेंट वता. आतां इन्फोटॅक इज एन एजन्सी हू इज हेल्पिंग द PW डिपार्टमेंट एंड द कॉन्ट्रॅक्टर. ही इज लायक अ पोर्टल. आतां ईच्या ऑफिसान वचून विचारत कॉन्ट्रॅक्टरांनी हे सांगता वचा आनी इन्फोटॅकाक विचारा म्हणून. इन्फोटॅक कोण? हे 82 crore रुपीज कोणे खाले एंड वाय दीस 82 crore रुपीज त्यांचो हे सरकार दवरून इंट्रस्ट खाता. तुमकां कसलोच रायट ना एज पर द टेंडर कंडिशन. एकदा टेंडर अलॉट जालें की जे कोणाक टेंडर मेळूना तांची EMD हॅज टू बी पेड विदीन 30 days. हे सरकार 2 वर्सां तांची EMD फारीक करना. म्हणजे तुम्ही पळया हांगा सुद्दां स्कॅम. ती EMD घेवपाक सुद्दां पयशे दिवचे पडटा. सो हें करप्शनाचें सरकार, हें प्रमोद सावंताचें सरकार फक्त गोंयकारांक लुटता. आमी पळयलें की कशें हे बंडलां मारता. आतां तिसरे हाजेर या. स्टार्ट LAQ क्वेश्चन नंबर 2C हो 24 जुलय 2025 आशिल्लो ऑन गव्हर्मेंट हॉस्पिटल्स एंड गव्हर्मेंट हेल्थ फेसिलिटीज अक्रॉस गोवा. आतां हो विशय म्हणटा तो व्हेरी सिरियस विशय. आमचें संविधान बचाव अभियान आमी मांद्रेच्या गांवांतल्यान चालू केलें. आनी जेन्ना आमी मांद्रे गेले तेन्ना एक फूल डेलिगेशन लेड बाय एडवोकेट शहापूरकर आनी म्हाका दिसता तांचो असोसिएशनाचो प्रेसिडेंट बाब लोबो हे फूल
कागदपत्रां घेवन आमच्या मेरेन आयले आनी तांणी आमकां 2014 ह्या BJP सरकारान 9 ऑगस्ट 2013 हें हांवें मुद्दम हाडलां. स्वर्गेस्त आदलो मुखेलमंत्री मनोहर पर्रीकर तातूंत दिसता, त्या वेळा वयलो आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकार दिसता आनी आतां म्हाका दिसता बिहाराचो गव्हर्नर आर्लेकर, बिहाराचे राज्यपाल आर्लेकरूय तातूंत दिसता. टायम्स ऑफ इंडियाची ही न्यूज 9 ऑगस्ट 2013 ही एका रेप्युटेड न्यूजपेपरांनी न्यूज हाडल्या की तें हेल्थ सेंटर जें आशिल्लें तें अपग्रेड जाता आनी थंय लोकांच्या पेडणेच्या तालुक्यान पेडणेच्या लोकांची आरोग्याची जी सुविधा ही सुदारतली म्हणून तें हॉस्पिटल उबारता अशें केन्ना सांगिल्लें 2013. आमी आतां आसा 2025. 12 वर्सां जालीं. ताज्या उपरांत 10 वर्सां हांचो नरेंद्र मोदी आयलो आनी आमकां खूब जुमले सांगून गेलो, तरी हें हॉस्पिटल आज उबारना. आज हे तुवेचें हॉस्पिटल म्हाका दिसता एवरी मंथ गव्हर्मेंट, आरोग्य मंत्री आनी मुख्यमंत्री चालू जातलें, फाल्यां जातलें, परां जातलें, हें लोकांक फटयत आसा. तातूंत भितर आनी एक म्हत्वाचो मुद्दो म्हणल्यार मिडियानूच रिपोर्ट जाला, मिनिस्टर इज ऑन रिकॉर्ड and I think people of पेडणे तालुका is under the impression की तें जें हॉस्पिटल जें आसा 100 बेडेड जें हॉस्पिटल 4 जुलय 2014 जाचें फावंडेशन घातलें, इट वील बी लिंक टू गोवा मेडिकल कॉलेज एज अ रुरल मेडिकल ट्रेनिंग सेंटर आनी तें जातकीच गोवा मेडिकल कॉलेजीच्यो सिट्स ज्यो आसा त्यो वाडटल्यो. दीस इज एक्चुली हें पेडणेच्या लोकांक आनी पुराय गोंयच्या जनतेच्या लोकांक आसा की तुवें जें हॉस्पिटल 100 बेडेड जें बांदलां इट वील बी लिंक टू गोवा मेडिकल कॉलेज. आतां तुमच्या मुखार हांव हाडपाक सोदतां की हें सरकार कशें लोकांक फटयता आनी कशे पयशे खाता गोंयकारांच्या आरोग्या वयल्यान हें तुमच्या मुखार म्हाका दिसता येवपा जाय. आमी स्टार्ट एलेक्यू क्वेश्चन नंबर 2C ऑन 24 जुलय बाय युरी आलेमांव, एल्टन डिकॉस्टा आनी कार्लूस फेरेरा हो आमी घातिल्लो. बेरेस्तारा हो प्रश्न थंय येवना. बेरेस्तारा आमी पळयलो की मंत्री थंय धांवून गेलो TCPच्या नांवाचेर 39A तें सगळें गोंयकारांनी पळयलें. हाजेर आनी कितें जाप दितलो. आमी विचारिल्लें द करंट स्टेटस ऑफ द हॉस्पिटल एट 2A इन मांद्रे, वेदर इट इज फुल्ली ऑर पार्शली फंक्शनल, ऑपरेशनल, प्रोवायड द नंबर्स ऑफ डॉक्टर्स, नर्सीज, अदर स्टाफ पोस्टेड डेड, हें सगळें मागिल्लें. ताणें आतां आमकां एनेक्शर एक चार्ट दिला, एनेक्शर चार्ट दिला आनी तातूंत आमी ताका विचारिल्लें की बाबा ते डिटेल्स दी. आतां त्या प्रश्नाक मंत्र्यान जाप दिल्या, एक एनेक्शर दिला आनी तें एनेक्शर कितें म्हणटा, नेम ऑफ वर्क, टेंडर कॉस्ट, स्टिप्युलेटेड डेट ऑफ कमेन्समेंट, स्टिप्युलेटेड डेट ऑफ कंप्लिशन आनी पर्संटेज ऑफ कंप्लिशन आनी करंट स्टेटस. आतां हें जर आमी पळोवपाक वचत जाल्यार सिवील, प्लंबींग, इलेक्ट्रिकल, HVAC, लिफ्ट एंड फायर फायटिंगाचें 92%च काम जालां कंप्लीट. मुख्यमंत्री इज ऑन रिकॉर्ड सेईंग दॅट कॉन्ट्रॅक्टरान काम करुना म्हणून तें हॉस्पिटल जावना. अरे कॉन्ट्रॅक्टरान 92% काम कंप्लीट केलां मरे, एज पर युअर रिप्लाय. देन वाय आर यू पुटिंग द ब्लेम ऑन द कॉन्ट्रॅक्टर. दुसरें, पेंटिंगाचें जें काम आसा, म्युरल पेंटिंग, तें 95% कंप्लीट जालां, 5% अजुनूय उरलां. बॅलन्स फायर फायटिंग वर्क्स 75%, बॅलन्स इलेक्ट्रिकल वर्क्स 98%. म्हळ्यार हे स्थानीक थंयचो आमदार जो BJP बरोबर सद्या आसा आनी हें सरकार जे लोकांक सांगताले फुडल्या म्हयन्यान चालू करता, इज ऑल बुलशीट. तें हॉस्पिटल फुडल्या म्हयन्यान चालू जावपाक शकना बिकॉज इन आवर क्वेश्चन तांणी जाप दिल्या की फेज 1चें काम जें आसा तें हें एनेक्शर जाचो व्हॅल्यू इज अबाउट 67 crores वॉज द टेंडर कॉस्ट. ताचें अजुनूय काम उरलां. आतां फेज 2 भितर
कामां भितर कितें कितें येवपा आशिल्लें? सेंट्रल स्टरलायज सप्लाय डिपार्टमेंट CSSD, मेडिकल गॅस सप्लाय सिस्टम, स्टील ऑपरेशन थिएटर, इंटेन्सिव्ह केअर युनिट, निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट, सोलार वॉटर हिटिंग सिस्टम and liquid gas bank system which is not yet undertaken by GSIDC. जे मेडिकल फेसिलिटी त्या हॉस्पिटलान जर ऑपरेट करपाक ज्यो लागता ताजे अजून टेंडरूच काडूना ह्या सरकारान. आनी एक आमी सब क्वेश्चन विचारिल्लो, वेदर सब क्वेश्चन नंबर C, whether the hospital at Tuvain is planned to be linked with Goa Medical College as a rural medical training center. If yes, has that happened? If not, when is it expected to become functional in that role? आरोग्य मंत्र्यान जाप दिल्या, for this purpose no such proposal has been received by the directorate. So तुम्ही गोंयच्या जनतेक कित्याक फटयलें की तुवेंचें हॉस्पिटल जें बांदलां विल बी लिंक टू GMC? कित्याक तुम्ही सांगले गोवा मेडिकल कॉलेजीचे सिटां वाडटली म्हणून? बिकॉज ऑफ दॅट हॉस्पिटल, बिकॉज दॅट विल बी अ ट्रेनिंग सेंटर. तुम्ही फक्त लुटपाक उठल्या, तुम्ही फक्त पयशे खावपाक उठल्या. हांवें जो इन्फॉर्मेशन घेतला ते काम जे फेज 1 तुम्ही कंप्लीट केला इज अबाउट 80 crores. खाले तुम्ही 80 करोड रुपया, बिकॉज ती बिल्डींग बांदून कांयच अर्थ ना. बिकॉज मेडिकल फेसिलिटी प्रमाणे जे थंय इंटेन्सिव्ह केअर युनिट जाय, जे सेंट्रल स्टरायज सप्लाय डिपार्टमेंट जाय, मेडिकल गॅस सप्लाय सिस्टम जाय, ऑपरेशन थिएटर जाय, निओनेटल, अरे हाजे तुम्ही टेंडरच काडू ना. मग तो महल शीश महल बांधला कोणा लागून? याच प्रश्नान आम्ही तुका आनी एक जाप विचारिल्ली, सब क्वेश्चन नंबर E, whether the operation theaters in GMC super specialty blocks are operational. If yes, give details. If not, the reason thereof. Furnish details of the estimated requirement of the different medical and other staffs, sanction post, status of recruitment and gaps, if any, at GMC and South Goa District Hospital. Irresponsible Arogya Mantri, I call him irresponsible because health is the most important thing in human's life. Irresponsible health minister doesn't give any information about GMC, but he gives about South Goa District Hospital. तुका आमी सुपर स्पेशालिटीचे विचारिल्ले मरे, कित्याक तुवें जाप दिवना? Or you are going to say that this is sub judice? Are you going to tell us that Goa Medical College is under sub judice? साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचे तुजो डेटा तू सांगता की सँक्शन कॅटेगरी ऑफ पोस्ट इज 642. तुवें अजुनूय 190 वेकंट पोस्ट भरूना मरे. थोडेच वाचता तातून. मेडिकल सुप्रिटेंडंट कम डेप्युटी डायरेक्टर वेकंट, सिनियर पेट्रिशियन वेकंट, सिनियर एनेस्थेसिस ओके आसा, सिनियर फिजिशियन 1 वेकंट, सर्जन्स 2 तुका जाय, ENT 1 जाय, ऑप्थोमेट्रिक सर्जन 1 जाय. अशें खूब 190 दोतोर, नर्सी, मेडिकल स्टाफ तुका साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान जाय. तू कित्याक घेना? कोण अडयता तुका? साउथ गोवाच्या लोकांनी मरपाचे तुज्या भरोसाचेर. And when we ask a specific question that give us the gaps of Goa Medical College, give us the details of Goa Medical College, why the details are not provided? Why only half information is given? काय तुमचो GMCन कितें घोटाळो आनी झोल हा म्हणून तुवें दिवना? I think this government is not serious at all. They are taking people for granted. तांकां लोकांचे पडलेले ना. ही ऑर्डर आतां फेज 2ची 2021 ऑर्डर जाल्या. 28 ऑक्टोबर 2021 ऑर्डर. फेज 2 एडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल अँड एक्सपेंडिचर सँक्शन ऑफ द गव्हर्नमेंट इज हिअरबाय कन्व्हीन बाय द डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस एक्सपेंडिचर टू 13.49 crores towards work of Central Sterile Supply Department, Medical Gas Supply System, Steel Operation Theatre, Intensive Care Unit, Neonatal Intensive Care Unit, Hospital Furniture. हे तुवें आजुनी 2021 अप्रूव जाल्लें, हाका फायनान्स अप्रुवलूय आसा.
These issues with the concurrence of the finance department wide number so and so dated 2010-2021. 4 वर्सां जाली, अजून तुम्ही कित्याक टेंडर काडूना? आनी खंयच्या देवळांनी होम घालपाचें उरल्या? I think this is a serious question which the people of Goa asked this government. Last, I will not take much time, माझा चड टाइम जालो. लास्ट काल आमी एक कॉलिंग अटेन्शन घातिल्लें, जें आमचे ट्रेजररान सांगलें की गोंयचे आज थारावीक इम्पॉर्टंट कोर इश्यूज आशिल्ले, इलेक्ट्रिसिटी, उदक, आरोग्य, एम्प्लॉयमेंट, रोड्स, आणि 6वो महत्वाचो आशिल्लो म्हणटा क्रायम. काल MLA एल्टॉन डिकोस्टा, MLA युरी आलेमाव, MLA क्रूज सिल्वा, MLA Wenzi Viegas, Carlos Ferreira had jointly put a calling attention on the growing crimes of theft, robbery, dacoity, crimes related to women and children. ताजेर आमी पळयलें की थंय ऑनरेबल स्पीकर उलोवपाकूच दिना. Honorable Speaker was not allowing the leader of opposition to speak on this calling attention. This is a very serious issue. आमी काल थंय पळयलें की स्पीकर कशा पद्दतीन तें घाई गडबड करपाक सोदतालो आनी मुख्यमंत्री थंय उबो रावता आनी जाप दिता. हांवें एक न्यूज चॅनलाचें एक ब्रेकिंग तुमी पळय मारता न्ही, तें ब्रेकिंग हाडलां. The number of crimes in Goa appears to be increasing because we are creating more awareness. The number of crimes in Goa appears to be increasing because we are creating more awareness. And it is written here in the reply by the Chief Minister. हांवें calling attention हाडलां. Due to regular awareness drives, more and more victims are coming forward to lodge complaints. ह्या मुख्यमंत्र्यान जाप दिवची बाबा की तुवें कसले अवेअरनेस केले जातून क्रायम वाडलो. दॅट मीन्स यू आर एडमिटिंग दॅट देर आर क्रायम्स हॅपनिंग इन गोवा. यू आर गिविंग अ क्लीन चीट. दिस इज अ सेल्फ गोल बाय द चीफ मिनिस्टर. थंय लॉ एंड ऑर्डर जी आज गोंयान आसा ती आज कंप्लीट कोलॅप्स जाल्या. आतां तातूंत भितर मुख्यमंत्र्यान तुमी पळयलें की फ्लोर ऑफ द हावजाचेर सांगलें की थेफ्ट केसीस आज डिक्लायन जाले म्हणटा तो. इज ऑन रेकॉर्ड. ऑर्बिटीन काडून पळयात. आतां हांव ताका याद करून दिवपाक सोदतां. दोनापावल देप्याच्या घराचेर चोरी जाल्ली. हांव आतां मुख्यमंत्री आनी एक लीड दिता जी ताणें दामून दवरलेली आसा. इट इज नॉट दॅट तुज्यो थेफ्ट केसीस आर डिक्लायनिंग. इट इज युअर ओन डिपार्टमेंट वेर यू आर हायडिंग केसीस. कदंबा प्लॅटोचेर तें गेराचो जो कॉम्प्लेक्स आयला, गेरा स्कूल बील आसा पळय, थंय ते रो हावजीस बांदल्या पळय. अरे ती धेप्याच्या घरात चोरी जाल्या तसले त्या घरान चोरी जाल्या. कोणाचे घरातले 8 लाख रुपया चोरल्या. हे खंय हे भायर ना मरे. दिस इज नॉट देअर इन पब्लीक डोमेन. पुलीस डिपार्टमेंट हॅज टू टेल दॅट वाय दिस इज नॉट रिपोर्टेड, वाय FIR इज नॉट लॉज्ड, वाय इट इज नॉट गिवन टू द मिडिया. एवरी डे पुलीस जेन्ना FIR रजिस्टर करता मिडियाक एक रिपोर्ट धाडटा मरे तुमकां. ते वाय दिस इज केप्ट अंडर सस्पिशन. 10 दिसां पयलींची खबर ही. सो हो मुख्यमंत्री पळय फ्लोर ऑफ द हावजाचेर सांगता की थेफ्ट केसीस आर डिक्लायनिंग. नो, तुमी डेटा दामून दवरतात. तुमी सत्य लोकां कडेन पावपा जायना म्हणून दामून दवरतात. कित्याक अधिवेशन आशिल्लें म्हणून तुवें केस दामून दवरली? सो हें सरकार फक्त लोकांक फटोवपाक भायर सरिल्लें आसा. ताच्या ह्या कॉलिंग एटेन्शनाचे जी मुख्यमंत्र्यान पळय रिप्लाय दिला त्या रिप्लायान तो सांगता की ही इज एडमिटींग दॅट due to the regular awareness drives, more victims coming forward to lodge complaint. As a result, there is marginal increase in crime against women and children. That means the chief minister is admitting that there is an increase in the crime against women and children. म्हाका दिसता असेंब्ली म्हणटा ते मुख्यमंत्र्याक एक तमाशा जाला. तो कन्विनियंटली फटिंगपणां उलयता.
कन्विनियंटली तो सांगता आपूण हें करतलो तें करतलो. 27 सप्टेंबराक सांगिल्लें, 27 कॉन्ट्रॅक्टराचेर आपूण ब्लॅकलिस्ट केलें, उत्तर दिता आजून एकट्याचें केलें ना. तशी ही सेम गत जी पळय काल ताणें थंय आमकां एश्योरन्स दिला, हे सगळ्यो पोकळ एश्योरन्सीस. दुसरें ताणें सांगलें की लोकांचे म्हणटा कॉन्फिडन्स वाडला पुलिसाचेर, ताका लागून लोक कंप्लेनी करता. म्हाका याद जाता आमचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट देव वॉज अ केस इन कलंगूट, जाचे रेस्टॉरंटांनी भितर येवन ह्या मंत्र्यांच्या आमदाराच्या थोड्या गुंडांनी वचून त्या लोकांक ते मारिल्ले. बिरयानी विकतालो तो, हफ्ते मागताले. आनी जेन्ना आमी वचून बोवाळ केलो, जेन्ना वचून डीजी कडेन केले, तेन्ना नेक्स्ट डे ताजे FIR जाता. तशेंच म्हाका दिसता तुजी एक केस वेलसांवची एका महिलेचेर थंय अत्याचार जातालो, जाची केसूच रेजिस्टर जायना आशिल्ली. आमी वचून बोवाळ केलो, DGPक मेळ्ळें, डेडलायन दिली, 2 दिसांनी FIR जाता. सो दिस इज द एक्चुअल स्टोरी ऑफ गोवा, मिस्टर चीफ मिनिस्टर. तूं पळय कन्विनियंटली पळय बंडलां मारता. इट इज नॉट दॅट वे. इट इज नॉट दॅट पीपल हॅव गॉट द कॉन्फिडन्स इन पुलीस. इट इज द केस वेर देर आर crime has gone to sky. There's no limit today. There are so many cases which your police department is not ready to register FIR also. So there are multiple cases जे तुवें हांगा आंकडे पळय दिल्या, तुवें थेफ्टाचे 219 दिल्या, 525 दिल्या, रॉबरीचे 14 दिल्या, डकॉयटीचे 4 दिल्या, क्रायम अगेन्स्ट वुमन, हे सगळी बंडलां हाज्या पेक्षा 2 पटीन 3 पटीन चड आसतले, विच इज नॉट गेटिंग रिकॉर्डेड, विच युअर पुलीस डिपार्टमेंट इज नॉट रेजिस्टरिंग द FIRs. 2 क्लासीक केसी पण म्हाका आतां याद आयल्यो, आमी आशिल्ले बरोबर म्हणून म्हाका याद आहा ती. सो दीस इज द कंडिशन ऑफ द स्टेट ऑफ गोवा. आज अधिवेशन, असेंब्ली सेशन जें आसता तें आज लोकांचेर जो अन्याय जाता, विरोधकांचें काम आसता की ते उगड्यार हाडप. पूण सरकार जर तर जापूच सारक्यो दिवच्यो ना, सरकार जर तर जाप सबज्युडीस आसा म्हणून नामून धरतले, एक प्रश्न विचारलो जाल्यार अर्दो सांगतले, अर्दो सांगचे ना, फटींगपणां सांगतले. म्हाका दिसता असल्यांनी हें राज्य चलपाक शकना. दीस शोज दॅट द गव्हर्मेंट इज ऑन बॅकफूट. This is exposing the complete collapse of administration. This exposes the corruption of this government and the failure of all the departments, including all the ministers and the entire government system. एक गोष्ट म्हाका सांगपाक जाय. गेल्ले 1 वर्स आमचे विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमांव आज गोंयचें अस्तित्व जर तर कितें आसा तें जर उरलां, कित्याक मुख्यमंत्री सुद्दां हांव रिकॉर्ड कितलेदां आसा की सांगता तो की नाल्यार आमी महाराष्ट्राचे खंयचो एक जिल्लो आसपाचो म्हणून. तो जिल्लो जाले ना आनी गोंय एक सेपरेट स्टेट उरली बिकॉज ओपिनियन पोल जाले म्हणून. गोंयकार भायर सरले. गोंयकारांनी ताकतिकेन आपली चळवळ दाखोवन वोटींग जावन आज गोंय एक सेपरेट स्टेट उरली. 2024 ह्या सरकारान ओपिनियन पोल डे सेलिब्रेट सुद्दां करूंक ना. पूण जें आमी प्रायवेट मेंबर रेजोल्युशन घातिल्लें ऑन ओपिनियन पोल डे तें ह्या सरकारान मानून घेतिल्लें आसा. सो आय थिंक दीस इज द विक्ट्री ऑफ ऑल द पीपल ऑफ गोवा हू फॉट फॉर गोवाज आयडेंटिटी. फुडले आनी 2 आठवडे उरल्यात. म्हाका खात्री आसा की फुडल्या 2 आठवड्यान आमचे आमदार ह्या सरकाराक एक्सपोज करतले आनी एवरी सॅटर्डे फूल पुराय विकाचो समरी जे इम्पॉर्टंट मुद्दे ह्या सरकाराचे स्कॅम जे कितें आसा भायर हाडपाक जाय हे आमी तुमच्या मुखार हाडटले. म्हाका दिसता आज गोंयची वस्तुस्थिती ही ह्या अधिवेशनांतल्यान दिसून येता की हें सरकार गोंयकारांक मातूय कोताक काडना आनी जे तांचे मंत्री उलयतात की हें चिल्लर, तशें हे गोंयकारांक चिल्लर अशें समजतात. कितें प्रश्न आसा जाल्यार वील टेक एनी क्वेश्चन्स. वीज खात्याचं 4131 कोटीचं बजेट आहे या वर्षीचं. कसं पाहता त्या बजेटकडे? सर्वात जास्त बजेट दिलेलं आहे. पळय, एका सायडीन जेन्ना आमी विचारलें की आज इलेक्ट्रिसिटी म्हणटा पळय न्ही, इट इज अ बेजीक नेसेसिटी कमोडिटी. आज इलेक्ट्रिसिटी जर ना जाल्यार हें जग स्टँड स्टील जातलें. आज हांव सगळ्या गोंयकारां कडेन समज तुमच्या माध्यमांतल्यान जर वता जाल्यार मिडियम आमकां जोडपी हो इलेक्ट्रिसिटी.
तुजे आज मोबायल आसतले, कॅमेरा आसतले, चार्ज जाला इलेक्ट्रिसिटीचेर. सो इट इज अ व्हेरी एसेन्शियल कमोडिटी. आतां प्रश्न असो आसा की गोवा इज अ completely dependent state on power. We have to buy power from other state. We are not a self-generating power state, correct? So आमकां इलेक्ट्रिसिटी विकती घेवची पडटा. आतां विकती घेवन सरकार डिस्ट्रिब्यूट करता आनी कंज्युमरा कडल्यान पयशे घेता. आतां कोण तरी असो एक प्लेयर येता जो इलेक्ट्रिसिटी वापरता, पयशे फारीक करना. पयशे फारीक करना म्हणटकूच सरकार डिपार्टमेंटाक लॉस जाता, ताजो इंट्रस्ट वता. दुसरें कोण तरी येता इल्लिगल पद्दतीन सिस्टम बायपास करता आनी जे रायटफूल स्लॅब आसा ते फारीक करना. आय एम टॉकिंग अबाउट द विलाज ऑन रेंट, अपार्टमेंट्स ऑन रेंट, विच इज लार्ज इन नंबर. इट रन्स इन क्रोर्स. सो हे थोडे हांव तांकां चोर म्हणटा, कित्याक दे आर युजींग डोमेस्टीक मिटर्स अँड ओवर बर्डनिंग द कॉमन पीपल. 4,000 कोटीचे बजेट आसून तुम्ही जर तर सामान्य जनतेच्या लोकां कडल्यानूच जर तर ते पयशे वसूल करतले, देन दीस इज नॉट अ बजेट फॉर द कॉमन पीपल. इट इज व्हेरी सिंपल. तुम्ही एक तर 2014 कोळशाचो स्कॅम करून सगळ्यो कोळशाच्यो मायनी बंद केल्यो आनी तुमचे क्रोनी मित्र अडानी जे आसा तांकां भायलो कोळसो हाडून तुमी आज इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करता आनी सांगता की कोळशाचो प्रायस वाडलो म्हणून इलेक्ट्रिसिटी वाडली. आय थिंक विच इज इलॉजिकल. दीस गव्हर्मेंट विथ दीस रिप्लाय स्पेसिफिकली टू दीस क्वेश्चन ऑफ इलेक्ट्रिसिटी एक्सपोज जाता की एक तर जी वाड तांणी सामान्य मनशाचेर घातल्या ती कारण नासतना सामान्य गरीब गोंयकार बाबडो आनी कोणाचे चुकेक लागून आपल्या बोल्सांतल्यान तो ताजी पापां धुता. दीस इज व्हेरी क्लियर. तुमचे सरकार आशिल्लें आनी तुमचो जो मुख्यमंत्री आशिल्लो तो बीजेपीच. मायनींग स्कॅम 35,000 कोटी स्कॅम जाला म्हणून सांगलें आनी तुमकां बदनाम करून तुमचें सरकार उडयलें आनीक बीजेपी सरकार येयलें. आतां तुमचो ऑपोजिशन एलोपीन जो स्कॅम जाला म्हणलो कितलेशे साहित्य 4,000 कोळशाचो उलयता तूं सेस तो. आय एम नॉट टेकिंग दॅट क्वेश्चन टुडे बिकॉज फुडल्या विकान तो आमचो क्वेश्चन येवपाचो आसा. ते जावनी हावजान डिस्कशन हाजेर विस्तारान स्पेसिफिकली ऑन कोळशाचेरूच प्रेस घेता आनी तातूंत दिगंबर कामतीचें भायर काडया. ते स्कॅमा बद्दल तुमी इतलो जर मेन कॉन्फिडंटान तुमी स्कॅम जाला म्हणला तेजेर तुमी तांकां कितें करपाक शकता? न्ही आमी जें जानेवारीचें अधिवेशन जालें ताज्या पयलीं आमी प्रेस घेवन तें एक्सपोज केल्लें. ताज्या उपरांत आमी प्रश्न घातले. ताज्या उपरांत आमकां जाप आयली. आय डोंट वॉन्ट टू गो इन डिटेल्स बिकॉज म्हाका मायफा तो लेटर काडटलो. लेट डेट कम नेक्स्ट वीक. तें जातकीच तुका हांव इन डिटेलान ताजें सांगता मरे. डिटेलान सांगता की हें सरकार हो मुख्यमंत्री कशी बंडलां मारता थंय, जाप एक दिता बंडलां मारता, हें सगळें तुमच्या मुखार दवरता. वी वील दॅट कोळशाचो पळय हांणी जो स्कॅम केला विच इज रनिंग इन 4,000 crores दॅट वी वील गेट आउट टू द पीपल. हांचे भशेन बेश्टोच 35,000 पोको ढोल वाजोवन आमी गोंयकारांक फटोवचें ना. गोंयकार आज हुशार जाल्ल्या. आज गोंयकारांक कळटा की हें सरकार कशें आमकां लुटता तें. तुम्ही लायटीचे काढला की दरवाड करपाचे म्हणून सपोज सरकार माघार घेयना जाल्यार तुमचो कितें न्ही आसा स्टँड काँग्रेस पार्टी? न्ही पळय एक्चुली JERC कमिशन आसा. गोवा गव्हर्मेंट हॅज टू गीव अ रिप्रेझेंटेशन टू डेम की बाबा कित्याक ही वाड आपल्याक जाय. हियरींग जाता. आमी थंय ऑफिशियली ऑब्जेक्शन घातिल्लें आसा लास्ट 2 हाका. इट इज द कमिशन हू डिसायड्स. I am not sure whether the commission has accepted their proposal or no. But we wanted to bring it to the people that how electricity department हे गोंयकारांक फटोवपाक सोदता. ती दर वाड पळय चुकीच्या पद्दतीन तांणी जी प्रेझेंट केला ही तुमच्या मुखार आमकां दवरपाक जाय आशिल्ली. प्रश्न स्पेसिफीक आहा सपोज ते फुडें वयता पयलीं तें सी इट इज वीथ कमिशन. सो अनलेस कमिशन गिव्स अ रुलींग आय कॅनॉट स्पीक.
They have not yet come out. It is not with the Goa government, no. That commission has to do it. So let us see. We have put our official on that. थँक्यू अमित बाबा अनेक आशिल्ले बाकी एक तुमचे लेटर हें जालें की तुमी लेटर बरयल्ले Later. तुमच्या That is our party internal matter. That is our party. बरयल्ले That is our party internal matter. That is our party internal matter. थँक्यू Thank you. आता थँक्यू